होतोय. एक अतिशय छानशी संकल्पना घेऊन सन्माननीय दिनेशजी पाटील या स्पर्धेचं आयोजन करत असतात आणि क्रिकेटमध्ये त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये जी मंडळी काम करतात त्यांना इथे निमंत्रित केलं जातं आणि त्यांचा सन्मान केला जातो. सन्मानाचं व्यासपीठ आहे आणि असंच ही स्पर्धा पुढे सुरू राहील. पुन्हा एकदा ग्रामीण विभागातील एक जबरदस्त मॅच आता आपल्या समोर येते. संदप विरुद्ध मोठा गाव. खरं तर निलेश म्हात्रेंची फलंदाजी पाहण्यासाठी आम्ही सगळेजण उत्सुक आहेत. खरं तर उजव्या हातानं डाव्या हातानं फलंदाजी करणारा हा कमालीचा कारागीर कशी फलंदाजी करतोय बघायचंय आणि समालोचन कक्षामध्ये आमच्या समोर जॉईन होत आहेत चंदू शेटे सर, कुणाल दाते सर. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर एक वेगळा फटका खेळला आणि पहिल्याच बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार लगावत असताना आपले इरादे स्पष्ट. अतुल पाटील एक नावाजलेले गोलंदाज आहे, तो ओपन क्रिकेट देखील खेळताना त्यांना आपण पाहतो. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर निलेश एक आख्यायिका आहे या परिसरातील. यावेळेला थोडासा अक्रॉस द बॅट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. निलेश म्हात्रे ज्यांना आपण स्ट्राईकवर पाहतोय, उलटे सुलटे अशा पद्धतीचे फटके मारण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. ते उभ्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे अजूनही कोणं पडलं की निलेश म्हात्रे हे डावखुऱ्या हाताचे फलंदाज आहेत की उजव्या हाताचे फलंदाज आहेत, कारण ते कौशल्य त्यांच्याकडे अफाट आहे आणि आजच नाही तर गेली कित्येक वर्ष या शैलीने क्रिकेट खेळतायत. यावेळेला जर पाहिलं तर एक वेगळा स्ट्रोक जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. बॅटची कडा घेतली, यष्टीरक्षकाला चकवलं, पाठीमागच्या क्षेत्ररक्षकाला चकवलं आणि बॉल जर पाहिला तर सीमारेषेच्या बाहेर फरार झालाय चौकारासाठी. तर धावा मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहत आहोत तर स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक प्रस्तुत असणारी क्रीडा स्पर्धा नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप मध्ये आणि त्या स्पर्धेतील मात्र आता ग्रामीण गट सध्याच्या घडीला आपण पाहतोय, ज्या ठिकाणी एका बाजूला संदप दुसऱ्या बाजूला मोठा गाव. दोन्ही मोठी नावं आहेत या डोंबिवली परिसरामधील आणि एकमेकांच्या विरोधात ते आपल्याला खेळताना या ठिकाणी पाहायला मिळतील. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक आपला पवित्र आता बदलला होता यासाठी ओळखले जातात, परंतु अतुलने त्यांना त्या ठिकाणी थांबवलंय. प्रथमेश पाटील देखील बिलॉंग करतात या गावाला. संदप आणि संदप गावात देखील चांगल्या पद्धतीचं क्रिकेट चालताना आपल्याला पाहायला मिळतं. गावोगाव मात्र क्रिकेटचा प्रसार चांगला झालाय, चांगला प्रचार झालाय. गावोगाव चांगल्या चांगल्या टीम आहेत, सातत्याने सराव देखील पाहायला मिळतो. जो सराव करतो त्याला खेळायला टीममध्ये मिळतं, परंतु गावासाठी नाव गाजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असेल निलेश. यावेळेला जर पाहिलं तर अतिशय चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. वेगळा पवित्रा घेतला होता, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी ही धाव मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. मोठमोठ्या संघांचंही प्रतिनिधित्व केलंय, व्यावसायिक गटातील क्रिकेट देखील निलेश म्हात्रे यांनी नक्कीच खेळलंय आणि आज मात्र पुन्हा एकदा गावासाठीचं क्रिकेट सध्याच्या घडलं जर पाहिलं तर ओव्हर 40चं क्रिकेट देखील त्यांना आपण खेळताना पाहतोय आणि असा त्यांचा क्रिकेटचा प्रवास खूप वर्षाचा झालाय. परंतु बॅटिंग मध्ये तीच ताजगी पाहायला मिळते, ते कौशल्य पाहायला मिळते ज्या कौशल्याने उभ्या महाराष्ट्राला वेध लावलं. यावेळेला तर पाहिलं तर ग्रिप चेंज केली होती, परंतु चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला गेला. स्कोर जर पाहिला तर 1ने या ठिकाणी पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 11वर धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. चांगली सुरुवात कुणालजी दातेच तर या ठिकाणी पाहायला मिळते, कारण बिनबाद 11 धावा. हो, खूप चांगली सुरुवात टीम मोठा गावची टॉस हरल्यानंतर या मॅचमध्ये. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर निलेश याची भूमिका खूप महत्त्वाची असेल, कारण 2 मॅचेसमध्ये खोऱ्याने धावा त्याने केलेल्या आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील त्याने 10 चौकाराच्या निशी एक अविस्मरणीय खेळी सजवली, त्याच्यामध्ये 8 रिव्हर्स स्विच हिटचे फटके त्याने सजवले. आणि याही मॅचमध्ये सुरुवात करत असताना त्याचं जर पाहिलं तर नॅचरल फलंदाजी जी आहे, लेफ्ट हँडेड बॅट्समन तो आहे, परंतु उजव्या हाताने खूप चांगले फटके तो खेळू शकतो.
या परिसरामध्ये उलटा सुलटा हे नाव त्याला देण्यात आलं आणि खऱ्या अर्थाने सातत्य त्याने त्याच्यामध्ये राखलंय. पहिले षटक संपले 11 धावा. प्रथमेश पाटील पहिल्या 2 मॅचेसमध्ये आपल्याला पाहायला मिळाले या टीमच्या दरम्यान, परंतु सध्या ते या टीमचा घटक नाही आहेत कारण ते मालदीव्समध्ये आहेत. परंतु त्यांच्या माध्यमातून देखील खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर त्यांचा संघ सध्या खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय या खाडी चषक 2021 मध्ये. नक्कीच या परिसरामध्ये आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील त्यांना तेच नाव आहे, उलटा सुलटा निलेश. कारण फलंदाजीची एक वेगळी शैली त्यांची आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी आपल्याला येताना पाहायला मिळतील हर्षल पाटील. आपल्या गावासाठी, संदप गावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या नावासाठी खेळलं जाणारं क्रिकेट. एक गाव आणि त्याच गावातील 11च्या 11 खेळाडू एका संघात असणं म्हणजे ग्रामीण क्रिकेट. आज आपण पाहतोय खाडी चषकामध्ये नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपमध्ये संदप विरुद्ध मोठा गाव यावेळेला जास्त सफल झाले. स्टंपच्या किंचितचा वरून बॉल मात्र कीपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. हर्षल पाटील यांचं हेच लक्ष असणार आहे, निलेश यांना थांबवायचं. निलेश यांच्याकडे फलंदाजीतील वैविध्यता आहे, सातत्याने स्टान्स वेगळा, ग्रिप वेगळी, परंतु धावा काढण्याचं कौशल्य देखील त्यांच्याकडे आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दुसरा बॉल मात्र चांगल्या पद्धतीने हो नाही त्या ठिकाणी सुरू आहे. शेवटच्या क्षणी निलेशने माघारी पाठवलं, मात्र त्या ठिकाणी मयूर यांना आणि आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 5 ओव्हरची असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये कोण वर्चस्व गाजवणार तेही पाहावं लागेल. प्रत्येक टीमला विविध रंगाचे टी शर्ट दिलेत, ते लक्ष वेधून घेत आहेत. मैदान लक्ष वेधून घेते, वर्तुळाकार मैदान. कुणालजी खूप कमी वेळ असं पाहायला मिळतं. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि तिकडनं तो आता थोडासा फाईन लेगच्या दिशेने देखील जातोय. तोपर्यंत 2 धावा. एक वेगळा नजारा पाहायला मिळतो. म्हणजे थोड्याफार प्रमाणात आभास होतोय की आपण स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकातच आलोय की काय. कारण प्रेक्षकांचा जो आरडाओरडा होतो, ठराविक गावाचे खेळाडू एका स्टँडमध्ये बसलेले असतात, तिकडनं जल्लोष, टाळ्या, शिट्या, आरडाओरडा होताना पाहायला मिळत असतो. आणि ही स्पर्धा देखील स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक प्रस्तुतच आहे, त्यामुळे तो माहोल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षल निलेश यांच्या विरुद्ध याच परिसरातून ग्रामीण क्रिकेट खेळता खेळता कित्येक खेळाडू नावारूपाला येताना पाहायला मिळाले. परंतु रिची आणि त्याचबरोबर निलेश या दोघांची आठवण मात्र नक्की झाल्याशिवाय राहणार नाहीये. मोठं योगदान होतं दोघांचंही. यावेळेला बिग हिट स्क्वेअर लेगच्या दिशेने लांबच लांबवर फटका खेळला, पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 6 6 6. न उलगडलेलं कोड्याचं नाव निलेश म्हात्रे, मोठा गाव. आज मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीची फलंदाजी या ठिकाणी करताना एक उद्योजक म्हणून देखील ते ओळखले जातात. कोविड कालखंडामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्याकडून होताना पाहायला मिळालं. बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे मात्र अधिकृत प्रायोजक म्हणजे आपण नहार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, त्यांचे आम्ही विशेष कौतुक करू. स्वतः दिनेश शेठ पाटील, सर्व्हिस सर्वा आणि डॉक्टर उमेश पाटील आमच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर निलेश मात्र या ठिकाणी जल्लोष करतायत, मोठमोठे स्ट्रोक खेळताना पाहायला मिळत आहेत. 2 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या जर पाहिली तर 19 झाली आहे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जर सिक्सर सुप्रीमो आणि वरती यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल जर पाहिलं तर उसळी घेताना अतिरिक्त पाहायला मिळाला. बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता. 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरीही धाव पूर्ण केली जाते. धावांचा ओघ काही थांबता थांबेना, तो मात्र मोठा गावसाठी लेग बायच्या स्वरूपातील धाव. निलेश म्हात्रे यांनी जर लगातारचे 3 षटकार खेळले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि सर्वांना म्हणजे संपूर्ण टीमला पारितोषिक आहे. 3 षटकार जर खेळले तर 5,000, 3 चौकार खेळले तर 3,000 रुपयाचं पारितोषिक असेल संपूर्ण संघामध्ये. विशाल भोईर साहेबांकडून हे पारितोषिक असेल. मोठा गावच्या खेळाडूंसाठी हा पुरस्कार असेल. यावेळेला थोडीशी कमी गती आणि पुढे करण्याचा प्रयत्न, हळूवार पद्धतीने ढकललं या चेंडूला आणि षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी दुसरं संपलेलं आहे आणि 2 षटकांची समाप्ती. बिनबाद 22 धावा. कुणालजी दाते सर. 2 ओव्हरमध्ये 22 धावा झाल्यात. परंतु रिची मात्र प्रतिष्ठानच्या वतीने या स्पर्धेमध्ये जो संघ आदर्श संघ ठरणार आहे त्याला ही आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे. सुखदेव काका मात्रे यांचे आम्ही मनपूर्वक आभार. तुम्ही नुकताच उल्लेख केला होता रिचीचा आणि त्याचबरोबर निलेश यांचा. त्यांना आपण गमावलंय, परंतु खऱ्या अर्थाने खूप आठवणी त्यांच्या आहेत या ग्रामीण क्रिकेटशी निगडीत.
आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण देतोय. 22 धावा झाल्यात, एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. सुरुवातीमध्ये निलेशच्या खात्यामध्ये 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 12 चेंडू त्याने फेस केलेत. आक्रमक फलंदाजी आतापर्यंत त्याची सुरू आहे आणि नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप 2021चा जो विजेता संघ ठरणार आहे त्याला ही आकर्षक चांदीची ट्रॉफी दिली जाणार आहे. तर कुणाची होणार चांदी, कुणाला मिळणार 20 लाख, याचं उत्तर मात्र नक्कीच आपल्याला काही दिवसात मिळणार आहे. त्यासाठी मात्र संघ झगडताना पाहायला मिळतात. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी 22 धावा झाल्यात. चांगली सुरुवात तर झाली आहे. विकेट घेतली पाहिजे. संदप टीमचं तेच लक्ष असेल या ठिकाणी. विकेट घ्यायची आहे त्यांना. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मोठा गाव संघ देखील या परिसरामध्ये दादा संघ म्हणून ओळखला जातो. प्रत्येक गावाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे. काही ना काही खेळाडू जे आहेत ते मात्र संपूर्ण परिसरामध्ये, पंचक्रोशीमध्ये, या विभागामध्ये लोकप्रिय आहेत. काही विजेतेपद लक्षात राहण्यासारखी प्रत्येक गावाची आहेत. ही गावाची ओळख असते. खऱ्या अर्थाने इकडं या परिसरामध्ये क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून गावांची ओळख निर्माण झाली आहे. खूप मोठी गोष्ट आहे. यावेळेला एक वेगळा फटका, दिशा देण्याचा केवळ प्रयत्न. निलेश म्हात्रे यांची कल्पकता या ठिकाणी पाहायला मिळाली आणि हाही चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 चौकार. मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता निलेश म्हात्रे नावाचं वादळ घोंगावताना पाहायला मिळत आहे. उभ्या महाराष्ट्रात ते घोंगावलं, विविध ठिकाणी जाताना पाहायला मिळालं, मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळालं. आज आपल्या मोठ्या गावासाठी मोठा परफॉर्मन्स. हो, पुन्हा एकदा एक वेगळा फटका. प्रयत्न तर जरूर कॅच पकडण्याचा झाला, कॅच होऊ शकली नाही. एक धाव घेतली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. एफर्ट्स दाखवले. संदप संघाकडे देखील क्षमता आहे, कारण अतुलला आम्ही विक्रांत केने प्रतिष्ठान संघात देखील खेळताना पाहायला मिळाले प्रथमेश यांच्या बरोबरीने. आज 2 धावांचा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. पुन्हा पाहू शकता तुम्ही कसा एक वेगळाच फटका त्यांच्याकडून खेळला गेला पहा. आणि हे कौशल्य आहे त्यांच्याकडे. निलेश म्हात्रे एखाद्या खेळाडूचं नाव उगाचच होत नाही, त्यांनी त्यामागे काहीतरी केलं असतं आणि निलेशने ते अगोदर देखील स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. मोठा गाव. दिनेश हिरामन पाटील यांना आपण पाहू शकता, आयोजक सर्व या स्पर्धेचे. यावेळेला देखील एक वेगळं काही करण्याचा प्रयत्न, परंतु बीट होत आहेत यष्टीरक्षक पाठीमागचे खेळाडू. व्हाईट बॉल प्लस 4 धावा. पंचकील धावांचं विनासायास. संपूर्ण भारत देश ही मॅच पाहत असेल आणि का नाही पाहणार, कारण नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप आहे. परंतु आपल्या डोंबिवलीच्या ग्रामीण खेळाडूंना देखील कौशल्य दाखवण्याची संधी मिळते. यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in वर संपूर्ण भारतभर जगभर ही क्रीडा स्पर्धा दाखवली जाते. पुन्हा एकदा अतुलकडे क्षमता आहे कमबॅक करण्याची, ती करावी देखील लागणार आहे अतुल, कारण तुमचा कस तेव्हाच लागतो प्रतिस्पर्धी देखील बलवान असतो, तुल्यबळ असतो. कदाचित उद्या या ठिकाणी मॅग्निफिसंट मेगा वाघबीळ खेळताना पाहायला मिळणार आहे आणि कदाचित निलेशला त्या संघात देखील आपण पाहू शकता, कारण खुल्या गटातील क्रिकेट असणार आहे. हो, वेगळाच फटका खेळलाय. याचसाठी ओळखले जातात उलटा सुलटा निलेश का म्हटलं जातं त्यांना. त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी घ्या. या अगोदर एक वेगळा फटका, आता एक वेगळा फटका, वेगळं कौशल्य. उगाच या खेळाडूचं नाव नाहीये. येतोय चौकार. आतापर्यंत जेवढे बॉल झाले ते सर्वच्या सर्व निलेशनेच खेळलेले आहेत. मयूर जो सलामीला गेलाय, 3री ओव्हर सुरू आहे, अजून वाट पाहतोय मी कधी बॉल खेळणार. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर 15 चेंडूमध्ये 30 धावांवर बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा निलेश म्हात्रे या नावाचा दबदबा पाहायला मिळतोय. कुणालजी, आपण नेहमीच म्हणतो हा एकीचा खेळ आहे, 11 खेळाडूंचा खेळ आहे, परंतु सध्या तर 1 मॅन शो 1 मॅन आर्मी फलंदाजी सुरू आहे निलेश म्हात्रेचीच. या वेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक बॉल मात्र मार्गस्थ सीमारेषेच्या दिशेने होताना पाहायला मिळतोय. निलेश थक्क करणारी बॅटिंग, टाळ्यांचा गजर आणि टाळ्यांचा कड 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 कडाट. चौकार.
भोईर साहेबांकडून लगातार तिसरा चौकार आला तर पुरस्कार असणार आहे 2,000 3,000 रुपयाचा पुरस्कार आहे. तर पाहूया आपल्या गावासाठी, गावाला पाठिंबा देण्यासाठी, गावातील खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी या परिसरात मोठ्या प्रमाणात पारितोषिकं देखील लावली जातात. त्या मागचा उद्देश हाच असतो की आपल्या गावाला, आपल्या गावच्या खेळाडूंना पाठिंबा द्यायचा, प्रोत्साहन द्यायचं. मैदानाच्या बाहेरूनही आपण प्रोत्साहन देऊ शकतो, ते या पद्धतीने ते मात्र काम या ठिकाणी केलं जात आहे. आपण पाहू शकता या ग्रामीणसाठीच्या देखील बाईक, मोटरसायकल, फलंदाज आणि गोलंदाजासाठी स्कोर जर पाहिला तर झाला या ठिकाणी 41 धावा. तिसरी ओव्हर मार्गस्थ असताना निलेश 2 चौकार तर बॅक टू बॅक खेळले. तिसरा येणार का? पारितोषिक देखील असेल त्यांच्यासाठी. अतुल सारखा कसलेला गोलंदाज समोर आहे, परंतु निलेश काही दाद देत नाहीयेत. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवत आहेत. आणि पहा सीमारेषेच्या दिशेने बॉल मार्गस्थ, परंतु अडला जातो सीमारेषेवर. आणि निलेश जे काही करतायत आज मात्र योग्य होताना पाहायला मिळत आहे. प्रत्येक प्रयत्न पहा. आणि गोलंदाज बॉलिंग करणार तर कुठे करणार, ते सर्व प्रकारचे फटके त्यांच्याकडे आहेत. कधी उजव्या हाताने, कधी डावखोऱ्या हाताने आणि कधी अनोख्या शैलीचे फटके देखील खेळताना पाहायला मिळत आहेत निलेश म्हात्रे. टीमच्या धावसंख्या 43, निलेश खेळतात 36 वर 17 चेंडूमध्ये. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला सुरू असताना पाहायला मिळते ती म्हणजे तिसरी. अतुल याही वेळेला जर पाहिलं तर एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी आणि खेळी थांबली आहे, परंतु त्या अगोदर सर्वांना प्रभावित केलं. 43 वर पहिला धक्का. निलेश म्हात्रे बाद होत आहेत. यावेळेला निलेश मात्र यांचा टॉप पेज बॅटच्या अगदी टोकावर वर लागला बॉल आणि खूप चांगला झेल डीप बॅकवर्ड पॉइंट थर्ड मॅनच्या दरम्यान घेण्यात आला आणि अखेर निलेशचा खेळ इथे थांबलाय. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी होत आहेत, कारण या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या धावसंख्येवर त्याची ही इनिंग मात्र समाप्त झाली. सातत्याने त्याने ठेवले, प्रत्येक मॅच मध्ये रन करतोय मोठा गाव टीमसाठी. मोठा गावचा सुपर हिरो आणि त्यांच्याकडून मात्र खेळ पाहायला मिळाला. 43 धावा धावफलकावर आहेत. कुणालजी तिसरं षटक संपतंय. पहिलं यश मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते, परंतु या परिसरात अशाही मॅचेस आपण नेहमी पाहिलेल्या आहेत. मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग देखील होताना पाहायला मिळालाय कुणालजी. हो, मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होतो. ग्रामीण क्रिकेट हेच आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये चुरशीच्या लढाई आपल्याला पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर प्रतिष्ठेसाठी लढताना दिसतात हे सर्व खेळाडू. गावाची तिथे प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. मोठ्या संख्येने प्रेक्षकांचा प्रतिसाद असतो. भरपूर मोठ्या संख्येने ते येत असतात. आपल्या गावातील खेळाडू कशा पद्धतीने खेळतात, टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी त्यांच्या माध्यमातून केला जातो. आणि रन झालेले आहेत तर 43 ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. पहा सलामीवीर चौथ्या ओव्हरमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. म्हणजे जे 18 चेंडू झाले 18च्या 18 चेंडू मात्र निलेश म्हात्रे यांनी खेळले. नक्की स्ट्राईक नाही, ते नॉन स्ट्राईकला आहेत. किरण पाटील मात्र स्ट्राईकवर असणार आहेत. अजूनही काही वेळ त्यांना वाट पाहिजे स्ट्राईक. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. विशाल भोईर साहेबांकडून लगातार 2 षटकारांसाठी देखील 3,000 रुपयाचा पुरस्कार आलाय. हेमंत पाटील यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय, कारण प्रतिस्पर्धी संघ निलेश म्हात्रे बाद झालाय. थोडासा दबाव वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येईल त्यांच्याकडून संदपसाठी. फुलटॉस बॉल त्याला ऑन साईडच्या दिशेने खेळलं, मिड विकेटच्या दिशेने मार्गस्थ होईल. एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. चेंडूची फेक चुकीची. तीन धावा मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे. स्कोर जर पाहिला तर 3 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे 46 धावा झाल्यानंतर आणि तब्बल 19 चेंडू झाल्यानंतर स्ट्राईकवर येताना पाहायला मिळतात सलामीवीर. आणि पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून केली जाते, कारण एका बाजूला जर धावा संख्या सुरुवात तर चांगली झाली आहे, चांगला प्लॅटफॉर्म आहे, यावर कळत चढवण्याचं काम मात्र या ठिकाणी करावं लागेल. यावेळेला मात्र चांगला चेंडू, त्याला दिशा दिलीये अगदी पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या बाजूने. सीमारेषा दिशेने मार्गस्थ होतोय. सीमारेषा पार देखील होताना पाहायला मिळेल. एक वेगळाच कल्पक फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. वाट पाहिली, शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला येऊ दिलं, तदनंतर दिशा दिली. चौकार. 50 धावा धाव फलकावर.
50 धावा धावफलकावर आहेत. हेमंत गोलंदाजीसाठी येत आहेत जरूर, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फलंदाजीसाठी लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग या ठिकाणी करण्याचा प्रयत्न. नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय. चुकीच्या पद्धतीने सजवलं होतं. यष्टीरक्षक आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेग पंचांच्या मधला जो भाग आहे त्या दरम्यान 3 क्षेत्ररक्षक उभे केले होते आणि 51 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळतात चौथी ओव्हर मार्गस्थ असताना. मयूर भोईर ज्यांना आपण स्ट्राईकवर पाहतोय. हेमंत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी फ्रीडचा फायदा या ठिकाणी घेणार का? यावेळेला चांगला चेंडू येताना पाहिला मिळाला. थोडासा कमी गतीने थोडासा पुढे होता. अगोदरच मन बनवलं होतं आडव्या बॅटने खेळायचं आहे, त्यामुळे कमी गती असल्या कारणाने बॅटच्या पट्ट्यात येऊ शकला नाही. जाईल कीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. फ्रीडचा पात्र या ठिकाणी फायदा घेता आला नाही. थोडीशी उंची जास्त दिली होती, गती कमी केली होती, त्याचा घेतला फायदा. स्कोर जर पाहिला तर 51 आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने ढकललं या बॉलला. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक, त्याचा फायदा घेत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण होते. आपण पाहत आहोत नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक प्रस्तुत असणारी ही क्रीडा स्पर्धा. यावेळेला देखील एक चांगला बॉल येताना पाहायला मिळाला. हेमंत कमबॅक करतात. आपल्या अनुभवाचा या ठिकाणी फायदा येताना पाहायला मिळतो. निलेश पास झाल्यानंतर जो दबाव आहे तो दबाव थोडासा वाढवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर सुसाट वेगात निघाली होती, तिला थोडासा लगाम घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय. चौथी ओव्हर आहे. स्कोर जर पाहिला तर या चौथ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 54. यावेळेला बिग हिट करताना पाहायला मिळत आहेत. बॉल हवेत असेल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कॅच पकडली जाते. आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. विकेट नंबर 2. विशाल भोईर यांच्याकडून विशेष पारितोषिक आलं जलपेश यांच्यासाठी. जलपेश यांनी लगातारचे 3 षटकार जर खेळले तर 5,000 आणि लगातारचे 3 चौकार जर खेळले तर मात्र 3,000चा पुरस्कार त्यांना देखील दिला जाईल. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. जलपेश जीटीसीचे सर्व देखील सेम पारितोषिक परेश भोईर यांच्याकडून देखील असेल. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. शेवटचं षटक या ठिकाणी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील कुणाल पाटील. जलपेश भोईर स्ट्राईकवर आहेत. उत्तम असे गोलंदाज आहेत आणि त्याचबरोबर फलंदाजी देखील प्रात्यक्षिक दाखवू शकतात. गावासाठी चांगलं क्रिकेट खेळलेत. त्याचबरोबर ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचे आयोजक देखील आहेत आणि जीटीसीचे सर्व देखील आहेत. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. संदप विरुद्ध मोठा गाव. लढत तर रंगली आहे, परंतु जिंकणार कोण? जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार आहे, त्यामुळे या लढतीवर देखील सर्वांच्या नजरा आहेत. या मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये कोण 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 जिंकणार? संदप की मोठा गाव? गेसर मात्र जाताना पाहिलं मिळाले अंतिम 4 मध्ये कालचा दिवस गाजवत असताना. बिग हिट, मोठा प्रहार. आल्या आल्या पहिल्याच बॉलला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6. आनंद मिळतोय. हे ग्रामीण क्रिकेट आहे, परंतु पहा किती मजा येते या क्रिकेटमध्ये. जल्लोष पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचा खूप मोठ्या प्रमाणे पाठिंबा देखील पाहायला मिळतोय आणि क्रिकेटचा दर्जा देखील तेवढाच चांगला पाहायला मिळतो. लोअर फुल टॉस बॉल त्याला खेळलं जातंय. लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव तर त्या ठिकाणी घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय अतिशय जलद गतीने. दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. धावा 2 पूर्ण केल्या गेल्या.
62 वर धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. मोठा गाव विरुद्ध संदप यांच्यातील संघर्ष. संपूर्ण गावातून 11 खेळाडू निवडले गेलेत, म्हणजे चांगलेच निवडले असणार. प्रत्येक गावात ग्रामीण क्रिकेट खेळणारा किंवा क्रिकेट सुरू करणाऱ्या खेळाडूला लहानपणीचं एक स्वप्न पडतं, मी एक दिवस तरी माझ्या गावासाठीचं क्रिकेट खेळीन आणि माझ्यामुळे माझ्या गावाचं नाव होईल. आणि तेच करण्यासाठी हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, परंतु थोडासा कमी गतीत देखील होता. त्याला पाठवलं समोरच्या दिशेने. चेंडूची फेक प्रॉपर गॅदर नाही करू शकले आणि 2 धावा मात्र पुन्हा एकदा येताना पाहायला मिळत आहेत. गाव या संकल्पनेशी आपण प्रत्येक जण जुडला गेलेला आहे. एका गावात राहणारे हे सर्व खेळाडू एका संघात खेळताना पाहणं एक वेगळाच आनंद आपल्याला पाहायला मिळतो. स्कोर जर पाहिला तर 64 झालाय. 5वी ओव्हर मार्गस्थ आहे. 2 विकेट माघारी परतलेले आहेत. जल्पेश भोईर आणि जल्पेश भोईर. यावेळी जर पाहिलं तर उसळता चेंडू होता. आऊट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. डायरेक्ट हिटही झाली. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय. कालच्या मॅचचा शेवटचा क्षण देखील मात्र डोळ्यासमोर येतो. हेमंत म्हात्रे संपर्क साधा. पंचांचा निर्णय येईल आणि तो दोन्ही संघांना बंधनकारक असेल. अतिशय चांगल्या दर्जाचं क्रिकेट आणि क्रिकेटचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. आउट आहे. खेळाडू बाद होतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वीरनाथ मैदानाच्या आतमध्ये जात आहेत आणि त्याच वेळेला टाळ्यांचा गजर देखील त्यांच्यासाठी होतोय. क्या बात आहे. हा त्यांच्या क्रिकेटचा सन्मान आहे. अनोखी केश रचना देखील त्यांची पाहायला मिळते. नक्कीच महेंद्रसिंग धोनी यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. स्कोर जर पाहिलं तर 65 आहे. 5वं आणि शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ. जल्पेश मात्र प्रभावित केलंय. 4 चेंडूमध्ये 11 धावांची खेळी त्यांच्या माध्यमातून केली आहे. उशिरा आले, परंतु फटाफट धावात बनवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. संकटमोचक ही देखील संघासाठी पाहायला मिळतात. सुरुवात निलेश यांनी खूप चांगली केली आणि आता शेवटी जर पाहिलं तर जल्पेश. यावेळेला फुल टॉस. याला पाठवला फाईन लेगच्या दिशेने. लांबच लांब वर जातोय हा चेंडू. सिक्सरच्या बॉलने येतोय सिक्सर. बॅट्समनने रिव्ह्यू घेण्यात आला बीमरसाठी. नक्कीच खूप छान संगीत मात्र आमच्या डीजे मास्टर यांच्याकडून त्यांना पाहायला मिळत. चंद्रकांतजी फुटाणे यांच्याकडून. आणि तोपर्यंत पुन्हा हेच अति सुंदर गाणं पुन्हा एकदा घेऊन येण्याचा प्रयत्न करतील.
धावांच्या सामना, एक चेंडू आणि 6 धावांची गरज. गोलंदाज क्रिकेट जीव की प्राण. सुनील गावस्कर स्टँड मध्ये प्रचंड जल्लोष सुरू आहे. याही वेळेला फ्रीडचा चेंडू, त्याच्यावर केलेला प्रहार आणि जल्पेशच्या बॅट मधून येतोय चौकार चौकार चौकार. आहे मनान साधा अशी दादाची यादा एकच वादा आमचा राजू दादा. क्या बात आहे. बेधुंद होऊन नाचतायत अगदी चाहते. तुम्ही मैदानात खेळताय जरूर, परंतु ते कशा पद्धतीने आनंद व्यक्त करतायत. हे क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेटचे प्रेमी आहेत, क्रिकेटचे दर्दी आहेत. मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम आपल्या पद्धतीने करतायत. हे टेनिस क्रिकेटचे चाहते आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी फुलटॉस पद्धतीचा चेंडू जरूर होता, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या दिशेने झाला. एक धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी झालाय आणि धावसंख्या 1 ने जर पाहिली तर पुढे गेली आणि जाऊन पोहोचली ती तब्बल 77 धावा. 3 विकेट माघारी परतल्यानंतर मोठा गाव संघाची ही धावसंख्या आहे. संदपला कराव्या लागतील त्या 78 धावा. नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप आपण पाहत आहोत. पहिला डाव या ठिकाणी संपतोय. पहिल्या डावात निलेश म्हात्रे काय बॅटिंग केली. 18 चेंडूमध्ये 36 धावा. मयूर भोईर 5 चेंडू 7 धावा. 2 चेंडूमध्ये 3 धावा. किरण पाटील आणि जल्पेश भोईर उत्तरार्धातील नायक होते. 7 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी त्यांच्या माध्यमातून केली गेली. 5 ओव्हरचा खेळ 77 झालेले आहेत. गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर अतुल 2 षटकं टाकली, 32 धावा दिल्या, 1 विकेट घेतली, 3 निर्धाव चेंडू. हर्षल पाटील 1 षटक टाकलं, 9 धावा दिल्या, 3 निर्धाव चेंडू. हेमंत पाटील 1 षटक टाकलं, 11 धावा, 1 विकेट घेतली, 2 निर्धाव चेंडू आले. आणि कुणाल पाटील 1 षटक टाकलं, तब्बल 23 धावा, एकही विकेट नाही, एकही निर्धाव चेंडू नाही. 77 धावा, 78ची आवश्यकता. आणि जशी 78ची धावसंख्येची आवश्यकता असताना फलंदाजीसाठी फलंदाज संदपचे उतरतील किंबहुना क्षेत्ररक्षणासाठी मोठा गाव उतरेल, त्यावेळेला घेऊन जातोय आवाजाच्या दुनियेचे जादूगर माझे साथी समालोचक मित्र कुणालजी दाते सर. हॅलो हॅलो, धन्यवाद चंदूजी, मनपूर्वक आभार तुमचे. 77 रन झालेत. 78 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि एक चांगलं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. संदप टीमच्या समोर मोठागाव टीमच्या माध्यमातून निलेश बरसला, त्यानंतर जल्पेश मिस्टर GTC ने दमदार खेळ दाखवला. प्रत्येक विकेटला जल्पेश यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि हॅट्रिक जर घेतली तर 5000 रुपयाचं पारितोषिक टीम GTCच्या माध्यमातून देण्यात येईल. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून इथे देण्यात येतील. तर टीम GTC कडून हे पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं पारितोषिक आणि हॅट्रिक जर घेतली तर 5000 रुपयाचं पारितोषिक जल्पेशला देण्यात येईल. हेमंत म्हात्रे यांनी संपर्क साधायचा आमच्या कॉमेंट्री कक्षाशी. त्याचबरोबर सूरज फौजदार,
हॅलो 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 चेक हॅलो चेक. सेव्हन्टी एट रनचं लक्ष या मॅचमध्ये. 78 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवीर आता मैदानामध्ये चाललेत. रणदीप पाटील आणि त्याच्या बरोबरीने नचिकेत, हे 2 सलामीवीर आता इन ऍक्शन असतील. रणदीपच्या नावामध्ये रन आहेत, रन करावे लागतील. लक्ष मोठं ठेवलंय. काय खेळला मिस्टर GTC. जल्पेशच्या बॅटमधून चांगले फटके आले. शेवटच्या क्षणाला सुरुवात दमदार केली फलंदाज निलेश म्हात्रेने. उलटा सुलटा हे नाव पुन्हा एकदा इथे सिद्ध करत असताना चौफेर फटकेबाजी त्याच्या माध्यमातून. अनिकेत पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पहिलं षटक हाताळताना दिसेल. मोठ्या संख्येने सुनील मनोहर गावस्कर कक्षामध्ये मोठागाव टीमला सपोर्ट करण्यासाठी जे प्रेक्षक आले त्या सर्वांचं सहर्ष स्वागत सुस्वागतम. खूप जल्लोष ते करत असताना दिसलेले होते मगाशी. या ठाणे जिल्ह्याची शान या गाण्यावर आपलं सर्वांचं स्वागत आम्ही करतो. परंतु 2 आवाज येणं गरजेचं आहे. एका बाजूला संदपचे समर्थक आहेत, त्यांचा देखील आवाज जल्लोष होणं गरजेचं आहे. तशी बॅटिंग आता त्यांना करावी लागेल, त्यावेळेला मजा येईल. आणि मग अशी चंद्रकांत शेट्टी यांनी सांगितलं की ग्रामीण क्रिकेटमध्ये समालोचन करायला मजा येते. खऱ्या अर्थाने भरपूर मजा येते. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल, निळजे गावचा मकर संक्रांत चषक असेल, वर्ल्ड कप ज्याला म्हटलं जातं ग्रामीणचा, ती स्पर्धा असेल, अशा अनेक स्पर्धा या परिसरामध्ये रंगतात. त्या सर्व स्पर्धांमध्ये ग्रामीण क्रिकेटचं समालोचन करण्याची एक वेगळी मजा आहे. त्याचबरोबर खाडी चषक असेल, गावदेवी क्रिकेट क्लब खाडी संघ आयोजित खाडी चषक, या ज्या ग्रामीण क्रिकेटच्या स्पर्धा होतात तिथे भरपूर मजा येते समालोचन करायला. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज बाद. मोठी विकेट इथे, फलंदाज बाद होईल. पहिल्याच ओव्हरमध्ये दे धक्का आणि सुनील मनोहर गावस्कर कक्षामध्ये जल्लोष. ती एक स्पर्धा, नावाजलेली स्पर्धा, गोळवलीची एक स्पर्धा जी आता नुकतीच येणार आहे आपल्या समोर फेब्रुवारी महिन्यामध्ये खुल्या गटामध्ये. ती देखील स्पर्धा रंगणार आहे. ती एक स्पर्धा असेल. त्याचबरोबर भोपरची स्पर्धा असेल प्रवीण पाटील यांची. त्याचबरोबर प्रमोद म्हात्रे देसाईची स्पर्धा असेल, भोईर चषक देसाईचा असेल. अशा अनेक स्पर्धा ज्या ग्रामीण गटामध्ये होतात. घेसरची स्पर्धा असेल, आई गावदेवी चषक, ज्या ग्रामीण गटामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आयोजित केल्या जातात. एक फलंदाज इथे बाद झालाय. 0-1 असा धक्का पहिल्याच ओव्हरमध्ये बसलाय. टीम संदपला मोठ्या गावच्या विरुद्ध खेळत असताना. विनोद कांबळी कक्षामध्ये प्रेक्षक आहेत, सचिन रमेश तेंडुलकर कक्षामध्ये प्रेक्षक आहेत, अजित आगरकर कक्ष पूर्णपणे भरलाय, वीरेंद्र सेवाग कक्षामध्ये प्रेक्षक आहेत आणि संदीप पाटील कक्षामध्ये प्रेक्षक आहेत. त्या सर्वांचं स्वागत. पुढे टाकलेला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, वेगाने बॉल जातोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. तिथे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते, परंतु 2 रन रोखू शकणार नाही क्षेत्ररक्षक आणि 2 धावा मिळतात. महेश होता तिथे. तर 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत आता स्कोर बोर्डवर 2 धावा, 1 फलंदाज बाद. हेमंत सध्या स्ट्रायकिंग एंडला. हेमंतच्या बॅट मधून आता एक चांगला फटका येतोय. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 हा चौकार. हेमंतवर सर्वांच्या नजरा असतील. मागच्या मॅच मध्ये 35 धावांची अफलातून इनिंग त्याने पेश केली होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला देण्यात आला होता. तोच हेमंत आता या मॅच मध्ये किती धावा करेल. 6 रन तर त्याने जोडलेत. फुल टॉस समोर खेळलाय. मिड ऑनला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन.
फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक धावतायत, नो मॅन्स लँड मध्ये कदाचित हा बॉल पडतोय मिड विकेटला. सुनील गावस्कर कक्षाच्या दिशेने आणखीन एक दमदार चौकार, चांगली फलंदाजी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 24 चेंडूमध्ये 64 धावांची आवश्यकता. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा फलकावर लागल्यात. हेमंत पाटीलने या 14 धावा 4 चेंडूमध्ये केल्यात. निलेश म्हात्रेच्या त्या खेळीला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आहे. टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर. वेळ जास्त घेऊ नका ही नम्रतेची विनंती. टीम हर्डल तिथे चर्चा झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या. दुसरं षटक आता पाहूया कोणाच्या खांद्यावर सोपवलं जाईल. मिस्टर GTC हा एक महत्वपूर्ण ऑप्शन या टीमकडे आहे. जल्पेश परंतु ओमकारकडे जाण्याचा निर्णय इथे घेण्यात आलाय. ओमकारने देखील चांगले षटक टाकलेले आहेत. मोठागाव टीमच्या माध्यमातून चांगले बॅट्समन त्या टीमकडे आहेत. गोलंदाज देखील चांगले आहेत, परंतु सहजासहजी हार मानणार नाही संदपचा हा संघ. त्यामध्ये हेमंतची इनिंग अतिशय महत्वाची असेल. हेमंतनी मगाशी सांगितलं खूप चांगल्या रणनीती केल्या होत्या, परंतु त्यांच्या रणनीतीवर मात्र विरोधी टीम मध्ये अक्षरशः बरसला निलेश. परंतु अखेरच्या क्षणाला तो बाद झाला. परंतु तोपर्यंत त्याने त्याचं काम केलं होतं. 18च्या 18 बॉल तो पहिले खेळला. रन चांगले केले, धावसंख्या चांगली उभारली आणि त्यानंतर पाया रचल्यानंतर कळस रचण्याचं काम मिस्टर GTC जल्पेशने केलं. त्याने चांगली फलंदाजी केली आणि एक मोठं लक्ष्य प्रस्थापित केलं. आता दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलाय ओमकार. फ्लाय स्लिप, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. यावेळेला बॅटची कडा घेतली. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आहे आणि इथे पहिल्याच बॉलवर ओमकारने दिलाय मोठा धक्का. पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट. पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद. चौदा धावा फलकावर आहेत. 2 फलंदाज बाद. राऊंड विकेट आडव्या बॅटने खेळायचा होता. पंचाकडे स्ट्रॉंग अपील, फेटाळली गेली अपील. उत्साह जास्त गोलंदाजाचा आहे, विकेट किपरचा नाहीये. जर इथे उत्साह विकेट किपरने जरी दाखवला असता तरी देखील लगेच DRS साठी गेले असते. परंतु माहिती आहे, एक्सपिरियन्स आहे विकेट किपरला. त्याने लगेच सांगितलं ठीक आहे अपील तुम्ही केली, हा अधिकार आहे तुमचा, फेटाळली गेली, डॉट बॉल येतोय. कारण विकेट किपरला लवकर समजतं. महेंद्रसिंग धोनी त्याच्यासाठी DRS साठी जाणले जायचे. बोल तयार ओमकार. राऊंड विकेट. पुढे टाकलेला बॉल खोलवर टप्प्याचा ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं, त्याच्यानंतर दिशा दिली. वाईट डिश लॉंग ऑन. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये तिथे 1 रन मिळते. लेफ्ट हँडेड बॅट्समनला आता आक्रमक होण्याची आवश्यकता आहे. वेगाने रन करणं गरजेचं आहे. मैदानामध्ये हेमंत आहे, तोपर्यंत आशा पल्लवित आहेत. हेमंत कडून अपेक्षा आहे मोठ्या फटक्यांची, संदप गावाला, संदप टीमला, संदप खेळाडूंना. परंतु दुसऱ्या बाजूला निलेश अपेक्षा करत असेल हेमंतची विकेट आपल्याला कुठला गोलंदाज काढून देईल. मागच्या मॅच मध्ये 35 केल्या होत्या हेमंतने. या मॅच मध्ये पाहूया त्याच्या बॅट मधून किती रन निघतात. आतापर्यंत 14 धावांची खेळी केली आहे, त्याच्यामध्ये 4 बॉल त्याने फेस केलेत. क्षेत्ररक्षक सातत्याने सजवत असताना निलेश
त्याच्याकडे असलेला अनुभव पणाला लावतोय. एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक ठेवलाय. पुढे टाकलेला बॉल तिथेच बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, पाहूया तिथे जजमेंट कसं आहे. आणि पहा अनुभव निलेशचा. निलेशने विनोद कांबळी कक्षाच्या दिशेने ठेवलेला क्षेत्ररक्षक आणला बरोबर त्या स्वीपर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये. आणि त्याच्यानंतर जर विकेट मिळाली तर ही विकेट मी म्हणेन बॉलर बरोबर क्षेत्ररक्षकाबरोबर निलेशची देखील आहे. अंशा माध्यमातून सुमधुर संगीतांचा खजिना आपल्यापर्यंत घेऊन ते आलेत. त्यांचं मनपूर्वक आभार. 15ला 3 ओमकारने या ओव्हरमध्ये 2 धक्के दिलेत. 4 बॉलमध्ये फक्त 1 रन त्याने खर्च केली. यंगस्टर प्रभावित करत असताना चांगली गोलंदाजी. टाळ्यांचा गजर होतोय. खेळाडू प्रोत्साहित करत असताना आपल्या यंगस्टरला चांगली गोलंदाजी. लेफ्ट हँडेड बॅट्समनच्या विरुद्ध ऑफसाईड पॅक. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये कुठलाच खेळाडू नाहीये. डीपिश पॉइंट नाहीये. लॉंग ऑफ नाहीये. एक वेगळं क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. पुढे टाकलेला बॉल ऑन साइडला धमाका. बॅट मधून हवेत आहे बॉल. जाईल सीमारेषा पलीकडे कारण टायमिंग प्रॉपर. हा येतोय षटकार. तर इथे एक मोठा फटका आलाय. यानंतर खुल्या गटातला सामना असेल नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपचा. दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे. पिरॅमिटर रायगड्स, पिरॅमिटर ऑल मॉन्स्टर रायगड आणि त्याचबरोबर PNB चॅम्पियन्स खारघर. पंचांकडे अपील आणि इथे मात्र उचलून धरली आहे. फलंदाज बाद. कॉट बिहाइंड साठी कुठल्याही पद्धतीचा DRS तुमच्याकडे उपलब्ध नाहीये. पंचांनी ते बाद घोषित केले त्यामुळे जावं लागेल लेफ्ट हँडेड बॅट्समन वैभव पाटीलला. आणि कॅप्टन परतलाय. टीमची धावसंख्या 21ला 4. टॉस साठी यायचंय. ऑल मॉन्स्टर्स पिरॅमिटर रायगड आणि PNB चॅम्पियन्स खारघर. कॅप्टन ऑफ टीम योगेश पवार आणि त्याचबरोबर भूषण पाटील. दोन टीमच्या कॅप्टननी टॉस साठी लवकरात लवकर आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 21. 18 चेंडूमध्ये 57 धावांची अजूनही आवश्यकता. फलंदाज बाद झाले 4 संदप टीमचे. 78 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तर जलपेशसाठी पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटला 1000 आणि सलग 3 विकेट म्हणजे हॅट्रिक जर त्याने नोंदवली तर 5000 रुपयाचं पारितोषिक टीम GTC कडून त्याला देण्यात येईल. GTC मध्ये देखील अनेक तरुणांना रोजगार प्राप्त करून दिला जलपेशने. आज ते त्याच्यावर पैशांची उधळण करताना दिसतील. यावेळेला मागे खेळलेला बॉल आहे. फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये होता. लॉंग लेग पर्यंत बॉल गेला तोपर्यंत 2 धावा मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक विकेटला 1000 रुपये दिले जातील. जलपेशला हॅट्रिक घेतली तर 5000 टीम GTC कडून. रन झालेत आता स्कोर बोर्डवर 23. अतुल पाटील खाते ते उघडले. ओमकार पाटील मैदानामध्ये आहे त्याच्या बरोबरीने. फुल टॉस होता. लोअर फुल टॉस अगदी टोला लागलाय. बॅटच्या ऑन साइडला जातोय बॉल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे एकच रन मिळेल. या सिंगलच्या जोरावर धावा झाल्यात आता 24. इथून आक्रमण करणं गरजेचंच आहे. बॅकफुटला चाललाय संघ. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय करेल सुपर 4 म्हणजे सेमी फायनल मध्ये. आई गावदेवी घेसर संघ सेमी फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरलाय खाडी चषकामध्ये. दुसरा संघ या मॅच मधून आपल्याला मिळेल. उद्याच्या सामन्यांमधून एक संघ मिळेल. त्याच्यानंतरच्या सामन्यांमधून एक संघ मिळेल. असे 4 संघ सेमी फायनलिस्ट खार्डी संघाचे खार्डी ट्रॉफीचे कुठले असतील हे आपल्याला पाहायचंय.
चांगली गोलंदाजी इथे जल्पेशची. डॉट बॉल आलाय. या ओव्हरमध्ये त्याने 3 रन खर्च केलेत. धावा झाल्या 24. तिसरं षटक मार्गस्थ असताना फुल टॉस टाकलाय. रॅम्प शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु नीटचं एलिव्हेशन मिळालेलं नाहीये या फटक्यामध्ये. स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, तिथे फक्त 1 रन मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण अनिकेतच्या माध्यमातून. या सिंगलच्या जोरावर 25 धावा पलकावर आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण ही मॅच पाहतोय, हा सामना पाहतोय, जिथे एक चांगलं टार्गेट सेट केलं होतं. चांगला फटका बॅकफुटला जात असताना हा फॉर्म पूल केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. महेशच्या माध्यमातून फक्त 1च धाव मिळेल. या सिंगलच्या जोरावर धावा झाल्या आतापर्यंत 26. शेवटचा चेंडू या ओव्हरचा जल्पेशच्या. 5 चेंडूमध्ये 5 धावा. यावेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु डीप मध्ये, आणि टीम जीटीसी कडून 1000 रुपयाचं पारितोषिक या विकेटसाठी दिलं जाईल. अनिकेतने पकडला एक अप्रतिम झेल. मध्ये 52 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी संदप टीमला. टीम जीटीसी कडून 1000 रुपयाचं पारितोषिक जल्पेशला इथे प्राप्त होते त्या विकेटसाठी. परंतु मी कौतुक करेन अनिकेतचं, काय झेल त्याने पकडला विनोद कांबळी कक्षाच्या दिशेने. अप्रतिम झेल. अशा पद्धतीने ओव्हरची समाप्ती झाली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होतोय. तोपर्यंत या पण ऐकू एक चांगलं संगीत डीजे हंश कडून. रायगड आणि पीएनबी चॅम्पियन्स खारघर दोन्ही टीमच्या कर्णधारांनी चंद्रकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधा आपली प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करण्यासाठी. लवकरात लवकर दोन्ही टीमच्या कर्णधारांनी उपस्थित राहायचंय, कारण सामना संपत आलाय. 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 26. कारण क्लायमॅटिक कंडिशन त्यानंतर बदलतात. धुकं इथे जास्त पडतं, दबावाचा परिणाम होतो क्रीडांगणावर, त्याच्यामुळे यानंतरच्या सामन्याचा टॉस होणं अपेक्षित आहे. लवकरात लवकर दोन्ही टीमच्या कर्णधारांनी टॉससाठी या. अतुल रिव्हर्स खेळला, तिथे 1 रन मिळते. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झाले 27. 51 रन करायचे 11 बॉलमध्ये. 11 चेंडू आणि 51 धावा. ओव्हरपिच बॉल होता. ड्राईव्ह खूप चांगला केलाय. ओव्हर द बॉलर हेड समोर खेळलेला फटका. बॉल सीमा पार, चौकार. त्यावर तुटून पडला. चांगली फलंदाजी. हा फटका चांगला होता, अगदी व्ही शेप मध्ये, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आणि अशा पद्धतीने जर फटके आले तर रन बनवू शकतात. 47 करायचे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक. आता एअर स्ट्राईक करावी लागेल. आखूटप्प्याचा बॉल बॅकफुटला जात असताना पुल केलाय. अलॉंग द कार्पेट चाललाय बॉल मिड विकेटला. 1 रन इथे मिळते. दुसऱ्या रनचा प्रयत्न होणार नाही. फक्त 1च धाव. या सिंगलच्या जोरावर आता रन झालेत स्कोर बोर्डवर 32-32. निलेश मात्रेने 6 धावा खर्च केल्यात. या ओव्हरमध्ये 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. राजेश अलीमकर यांच्याकडून विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. निलेश मात्रे यांच्यासाठी शिळगावचे आहेत राजेश अलीमकर. फाईन लेगला बॉल जातोय. ग्लान्स केलाय मागे जात असताना, थोडंसं फंबलिंग, परंतु फक्त 1 रन. आता नांगी टाकली आहे संदपच्या खेळाडूंनी, असं चित्र प्रतीत होतंय. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडूमध्ये अजूनही रन करायचे आहेत 45. 8 चेंडू 45 धावा. मोठं टार्गेट सेट केलं. बॅकफुटला लोटलं टीमला. संदपला अपेक्षा होती सलामी वीरांकडून
पॉवर प्लेच्या दरम्यान रन कमी आले आणि तिथून उभारी घेऊ शकलेला नाहीये संदपचा संघ, परंतु चांगला खेळला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगलं योगदान दिलं या संदपच्या टीमच्या सर्वच खेळाडूंनी. यावेळेला टॉपेज स्वतः विकेट कीपर येत आहेत खाली आणि हा झेल पकडला जाईल फलंदाज बाद. आणि इथे आणखीन एक यश मिळतंय निलेश यांना. सलग सलग 2 बॉलवर 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आणि आता औपचारिकता शिल्लक असं म्हणायला हरकत नाहीये. 33 धावा फलकावर लागल्यात. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. ऑल मॉन्स्टर्स पिरॅमिड रायगडचे कॅप्टन लवकरात लवकर या PNB चॅम्पियन्स खारघरचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. ऑल मॉन्स्टर्स तुमच्या टीमसाठी हा अंतिम कॉल. तर शेवटचं षटक आणि शेवटच्या ओव्हरमध्ये रन करायचे आहेत 45 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 45 धावांची आवश्यकता. शेवटच्या षटकामध्ये ओमकार आलाय ज्याने 3 फलंदाजांना बाद केलं. तो 7 धावा फक्त खर्च केल्या होत्या, परंतु त्यावेळेला एंड त्याचा फडकेपाडा एंड होता. आता मुख्य व्यासपीठ एंड कडून त्याची गोलंदाजी सुरू होईल. 6 चेंडू आणि 45 धावा. कुणाल आणि अतुल सध्या मैदानामध्ये आहेत. पहिल्याच बॉलवर स्ट्रॉंग अपील आणि LBW च्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. जे मिळवला टीम मोठ्या गावने, तर हा देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार निलेश म्हात्रेला मिळू शकतो. ही आमची tenniscricket.in ची संपूर्ण टीम तिथे खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत. सर्वच आमचे टेक्निशियन्स, कॅमेरामॅन्स आहेत, त्याचबरोबर डिजिटल स्कोरर्स आहेत. खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी राहिलं आहे. नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपमध्ये CEO तिथे खास करून उपस्थित आहेत संतोष नाणेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 8 फलंदाज बाद झाले, 33 धावा फलकावर लागल्यात. 5वं षटक सध्या सुरू आहे. यावेळेला फटका मागे खेळलाय. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 रन. दोन विकेट घेतल्या. 2000 रुपयाचं पारितोषिक राजेश अलिमकर शिळगावचे त्यांच्या वतीने निलेश म्हात्रेसाठी लागू करण्यात आलेलं आहे. जलपेशसाठी 1000 रुपये टीम GTC कडून देण्यात आले.
आणि इथे मागून बोल्ड अराउंड द लेग स्टंप जर दाखवला या खेळाडूला तर अशीच गोलंदाजी करतो आणि मला वाटतं 5 फलंदाजांना बाद केलंय. फायपर कंप्लीट करत असताना ओमकार या मॅच मध्ये वेल बोल्ड ओमकार, खूप चांगली गोलंदाजी तुमच्या माध्यमातून राहिली आहे. तीन बॉल ची आता औपचारिकता इथे शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 41 रन. स्टंप नाही दाखवू शकत या गोलंदाजाला तुम्ही पहा. यॉर्कर बरोबर लेग स्टंपच्या बुंद्यात जाऊन पडलाय. 4 धावा आल्या जरूर या ओव्हर मध्ये, परंतु त्याच्यानंतर प्रत्युत्तर दिलं बोल्ड घेत असताना फलंदाजाचा. गोलंदाज ओमकार, चांगली गोलंदाजी या यंगस्टरने केली. दोन्ही बाजूने विशेष म्हणजे फडकेपाडा एंड आणि मुख्य व्यासपीठ एंड कडून दोन्ही बाजूने अप्रतिम गोलंदाजी, भेदक मारा त्याच्या माध्यमातून राहिलाय. 37 ला 9 हवेत आहे. नो मॅन्स लँड मधून जातोय मिड विकेटला, तिथे 1 रन मिळेल. ऑल आउटचं संकट आहे आता. अडतीस धावा झाल्यात, 9 फलंदाज बाद. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 विकेट घेतल्या, 6वी विकेट मिळेल का ओमकारला? 2 फलंदाजांना बाद केले निलेशने, 2 विकेट्स त्याने घेतल्यात. बॅटिंग मध्ये 36 रन मला वाटते केलेत निलेशने. दोन्ही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार मिळवलेत निलेशने मागील. आता पुन्हा एकदा पुरस्कार त्याला मिळेल का हे पाहायचंय, परंतु ओमकारने भन्नाट गोलंदाजी केली. 5 फलंदाजांना बाद त्याने केलाय. ओव्हरपिच बॉल होता, ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये मिड विकेटला, अलॉंग द कार्पेट बॉल अडवला जाईल तोपर्यंत 1 रन मिळते. या सिंगलच्या जोरावर धावा झाल्यात आता 39 रन करायचे, अजूनही 39. शेवटचा चेंडू शिल्लक. विजयाने पराभवातलं अंतर आता कमी करायचं, शेवटच्या बॉलवर विकेट वाचवायचे. ऑल आउटचं संकट आहे हे चित्र मैदानामध्ये, परंतु ओमकार विकेट घेईल का? ओमकारला विकेट मिळाली तर त्याची ही 6वी विकेट असेल. राऊंड विकेटने शेवटचा बॉल या मॅच मधला आणि त्या अगदी जवळून गेलाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट मिळाली नाही, परंतु सामना इथे 38 धावांनी जिंकलाय टीम मोठा गावने आणि दुसरा संघ ठरतोय या स्पर्धेमध्ये सेमी फायनल मध्ये दाखल होणारा मोठा गाव. वेल प्लेड बॉयज, खूप चांगला खेळ तुम्ही केला आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच निलेश म्हात्रे, ज्याने 36 धावांची खेळी केली आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स घेतल्या, तर निलेश म्हात्रे ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. जाऊया लगेचच आमच्या टॉस बॉक्स मध्ये, तिथे जोडले जात आहेत. मच्छिंद्र पाटील सर, टॉस होईल खुल्या गटातल्या मॅचचा आणि त्यानंतर निलेशला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. Hello, check. Thank you so much, Kunal sir. Now it is a time to toss the big fight, winner versus winner. माझ्या उजव्या बाजूला योगेश पवार, आपण पाहणार आहोत पिरामीटर ऑलमोस्ट रायगड संघाचा संघनायक. तर माझ्या उजव्या बाजूला म्हणजे निश्चित आपण खारघर चॅम्पियन संघ PNB संघाचे संघनायक. तर टॉस होणार आहे. टॉस अगोदर मी तुम्हाला निश्चित सांगू इच्छितो की दोन्ही संघनायक माझ्या समेत आहेत, ज्याने टॉस गमावला होता आणि प्रथम फलंदाजी केली होती. त्यामुळे आता टॉस जिंकून कोण काय घेणार हे फार महत्त्वाचं असणार आहे. मी आमंत्रित करेन टॉससाठी आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय विशाल भोरी साहेबांना की आपल्या शुभास्ते आपण टॉस करायचं आहे. उजव्या बाजूला योगेश पवार रायगड संघ